द रिपब्लिकन विजन चैनल के सभी दर्शकों को सप्रेम जय भीम। जागृति का दीपक निरंतर जलता रहना चाहिए। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के इस संदेश के अनुसार बाबा साहब आम्बेडकर जी की विचारधारा के प्रचार तथा विषमतावादी व्यवस्था के खिलाफ संवैधानिक मार्ग से संघर्ष करने हेतु प्रबोधन व प्रशिक्षण की अत्यंत आवश्यकता है। अतः आरपीआई सेकुलर वैचारिक व शारीरिक रूप से मजबूत भीम सैनिकों का निर्माण कर उनकी कार्यक्षमता व समझ बढ़ाने हेतु अनेक वर्षों से कार्यरत है। अपने लक्ष्य की पूर्ति हेतु आरपीआई सेकुलर और संलग्न संगठनाएं समता सैनिक दल, लेबर फ्रंट, सेकुलर महिला फ्रंट के कार्यकर्ता पदाधिकारियों का एक दिवसीय प्रबोधन शिविर का आयोजन 21 अप्रैल 2024 को पेटासुर गांव में दिनेश अंडर सहारे इनकी अध्यक्षता में आयोजित किया गया था। देश में हिंदू एक वर्ग है, मुस्लिम एक वर्ग है, उसी तरह से एससी एसटी ये एक अलग वर्ग है। ये बात बहुत पुरजोर से बाबा साहब ने 1919 में साउथ बेर कमेटी के आगे में रखी। यानी इस भारत देश को आज़ादी देने के लिए या इस भारत देश के ऊपर राज और अच्छे से करने के लिए आप लोगों को क्या चाहिए, आप लोगों को कौन सी सुविधा चाहिए, ये पूछने के लिए भारत देश ब्रिटिश एम्पायर ने अपने कुछ जो ये थे साउथ बेर जो थे उनको भेजा था कि भारत देश की जो जनता है वो क्या चाहती है, उनकी क्या अपनी मांग है, उनकी क्या गरज है, उनकी क्या नीड्स है, ये जानने के लिए साउथ बेर कमेटी आई थी। और उस साउथ बेरी कमेटी के आगे में बाबा साहब ने पहला अपना पक्ष निवेदन दिया कि जिस तरीके से इस भारत देश में हिंदू है, मुस्लिम है, उसी तरीके से और एक वर्ग है जो बड़े पैमाने में है, जो एससी एसटी है, विजिलेंटी एंटी है, यानी वो ना हिंदू है ना मुसलमान है, वो एक अपने आप में एक अलग है। तो ये बात पुरजोर से बाबा साहब ने 1919 में साउथ बेरो कमेटी के आगे में रखी। उसके बाद हम देखते हैं कि बाबा साहब महाड़ का सत्याग्रह किए, और जैसे ही महाड़ का सत्याग्रह होता है यहाँ पे साइमन कमीशन आती है। साइमन कमीशन भी वही काम करने आई थी जो साउथ बेरी यानी साउथ बेरी जो कमीशन आया था वो करने के लिए आया था। तो साइमन कमीशन के आगे में बाबा साहब ने फिर से उसको बहुत अच्छी तरीके से चीज रखी है कि जब इस भारत देश का संविधान बनेगा, उस संविधान में जो भी रहेगा तो उस संविधान में एससी एसटी और जो माइनॉरिटीज है उनके लिए भी एक अलग प्रावधान होना चाहिए। उनका अपना एक अस्तित्व है, उन अस्तित्व को उनके लिए एक अलग प्रावधान किया होना चाहिए। यानी वो भी इंसान है। इस चीज़ का पुरजोर समर्थन उस समय में साइमन कमीशन के आगे में बाबा साहब रखते हैं 1928 में। उसी कमीशन के बाद नागपुर में एक परिषद होती है, और नागपुर की एक परिषद में बाबा साहब बहुत बड़ा भाषण देते हैं। उस भाषण में बाबा साहब एक बहुत अच्छी बात कहते हैं जो मुझे बहुत अपील की जब मैंने वो पढ़ा वो सब चीज़। तो बाबा साहब उस भाषण में कहते हैं कि इस भारत देश में हमें बंटवारा नहीं चाहिए। भले हम हिंदू नहीं है, भले हम मुसलमान नहीं है, लेकिन हम इस भारत देश के नागरिक हैं, और हमारे हक के लिए हम इस देश में टुकड़े नहीं करना चाहते, इस देश की टुकड़े नहीं करना चाहते हम। ये बात मुझे बहुत अपील की थी, और वो बात 1930 में नागपुर में बाबा साहब कह रहे हैं। अंबानी जरी 100 रुपये किलोचं मीठ खात असं आम्हाला काय घेणं देणं नाही, आम्ही 21 रुपयाचंच खातो टाटाचं, नसन जमत तर 10 रुपयाचं गाय छाप बी चालते आपल्याला। हे वास्तविक परिस्थिती आहे, म्हणून याचा विरोध कोण करणार आहे? बीजेपी वाले चालून राहिले तर त्याचा विरोध सेनावाले करणार नाही, त्याचा विरोध राष्ट्रवादीवाले करणार नाही, त्याचा विरोध कोणीच करणार नाही। या देशातली फक्त सत्ताधाऱ्याले खाली झुकवण्याची मान फक्त एकाच पक्षामध्ये आणि त्या रिपब्लिकन पार्टी, कारण आम्हाला संघर्षातून निर्माण झालो आहे आपण। तिकडे आजोबा पंजोबांना आपल्याला काय दिलं त्याचीच तर सोय नव्हती, तर आपली आता तुमचं 75 म्हणलं तर आम्ही सांगावच काय आता तुम्हाला, तुमचाच अनुभव आमच्यासाठी मोठा आहे। आपण एकत्रीकरणानं मी जे म्हटलं नाही, आपण गाव तिथं शाखा पण घर तिथं सैनिक निर्माण जर केला तर इथं बसलेले 100 लोक जेव्हा दिसतील तर 50 लोक असेच पाहिजे, खुपरे लोक जे म्हणते ते, त्याच्यातले 50 पैकी 5 जरी आपल्याला कामाचे भेटले तर आपलं संघटन हे मजबूत होईल, समोर वाढेल। मी चिंतन शिबिर ठेवलं, पण मी 100% सांगतो की तुमच्या या चिंतन शिबिराचं दुसऱ्याच्या जिथं चिंतन होईल
आणि हा कारवा अजून असा समोर जात राहील. यापुढेही आपण भेटीगाठी चालू ठेवू, कार्यक्रम असे चालू राहील. सांगितलं याच्या अगोदर सरांनी पण सांगितलं आहे. त्याच्या मागचं एकच उद्देश आहे का आपण ह्या शहीदांना पाहून तुमच्यामध्ये काहीतरी चेतना, तुमच्यामध्ये काहीतरी प्रेरणा निर्माण व्हायला पाहिजे आणि झाली पाहिजे. कारण की आपण बाबासाहेबांचे सैनिक आहोत आणि आपल्या पुढे ज्या ठिकाणी आपलं दलाची परेड होते त्या ठिकाणी शहीद झालेल्या लोकांचे पुतळे आहेत. कशा पद्धतीने ते शहीद झालेले आहे, त्यांनी शर्टाच्या बटना कसे खोलले आहे, कसे गोळ्या मारून ते खाली पडलेले आहे. म्हणजे यापासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. सैनिकाचा अर्थ काय हे आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं तसं येऊन फोटो काढणं, आपले मी पण बोलतो असं काही नाही, फोटो काढणं, सेल्फी काढणं आणि व्हॉट्सअपवर सेंड करणं, याच कारणामुळे आपण सैनिक होऊ शकत नाही. तर आपल्याला दुसऱ्याला आपण प्रेरित करणं हे आपलं कर्तव्य आहे. आज तुमच्या अंगावर जे समता सैनिकाची साडी आहे की कारण आणि तुमच्या अंगावर खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट आणि डोक्यावर निळी टोपी आहे, हे नॉर्मल नाही आहे. बाबासाहेबांना निर्मित केलेलं आहे. 13 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांनी समता सैनिक दल स्थापन केलेलं आहे. या दलाचे एकच साहेब असू शकतात, ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरा कोणी साहेब असू शकत नाही. तुम्ही आणि मी फक्त शाखा अध्यक्ष किंवा गावचा अध्यक्ष असू शकतो. मी फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत मला जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे, मी स्वतःला सौभाग्य समजतो की दादांना मला ते सांगितलं का आपल्याला दल पार्टी मार्फत उभं करायचं आहे, तेच मी करत आहे. मी अध्यक्ष होऊ शकत नाही किंवा कोणीच अध्यक्ष होऊ शकत नाही. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तेच अध्यक्ष राहतील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पण अध्यक्ष तेच आहेत. शेड्यूल कास्टच्या नंतर बाबासाहेबांनी विचारधारणा केली का शेड्यूल कास्टमध्ये फक्त एकच जात येते, त्यासाठी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पण स्थापना केलेली आहे. भारतीय मी म्हणून करत नाही आहे का मी नाही, माझ्यामध्ये मी नाही आहे. कारण की मला पार्टी सांगते ते मी बोलतो तुम्हाला. मला पार्टीचा काहीतरी नियमावली आहे यासाठी मी बोलतो. मला वारंवार बोलतात की सचिन वर्दे आपण कडक व्हावं, शिस्तमध्ये आणावं, पण मला वाटते की प्रेमानं घेतलं तर योग्य.